पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा लँड ॲक्विजिशन सुद्धा प्रोसिजर चालू करू शकतात की सुरुवातीला आता लँड जेवढे ज्या ठिकाणी ज्या लोकांची संमती आहे त्या लोकांची संमती घेऊन त्या ठिकाणी ॲक्विजिशन सुद्धा प्रोसिजर त्याच्या अगोदर शासन चालू करू शकतो। परंतु त्या ठिकाणी त्याला लागणारा जो पैसा, त्याला लागणारी जी तरतूद आहे ती तरतूद कालच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही। परंतु मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं त्या ठिकाणी याला विशेष बाब त्या ठिकाणी पैसे देऊ शकतो। माननीय कलेक्टर महोदयांनी सांगितलं की जास्तीत जास्त लोकांची याच्यामध्ये संमती आहे, त्यामुळं ज्याची संमती आहे त्यांचं त्या ठिकाणी अधिग्रहण केलं जाईल। काय त्यांनी विरोध केला, जर समजा खरंच विरोध म्हणजे ज्या पद्धतीने अन्याय होत असेल जर विरोध केला तर आम्हीच करू, परंतु राजकीय म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी विरोध करायला लागला तर राजकीय पद्धतीने उत्तर दिलं जाईल। पंढरपूर नगरपालिकेनं श्री विठ्ठल मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरसह विविध विकास कामांसाठी अर्थसंकल्प सादर करताना 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचं दिसून आलं होतं। स्थायी समितीसमोर बजेट सादर झाल्यानंतर पुढे ते नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत मांडले गेले। त्यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवित या तरतुदीस विरोध केल्याचं दिसून आलं। तर नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी सदर तरतुदीस स्थगिती देण्यात आल्याची घोषणा केली होती। त्यानंतर सोमवारी पार पडलेल्या सभेत भाजपचे गटनेते भागवत बडवे यांनी मागील सभेतील घडामोडीकडे लक्ष वेधत कॉरिडॉरसाठीच्या तरतुदीबाबतची आमची ही भूमिका दुर्लक्षित करू नये असे निदर्शनास आणून दिलं आणि कॉरिडॉरला भाजपच्या नगरसेवकांचा विरोधही अधोरेखित झाला। आता नगरपालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेनंतर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आवताडे यांची जबाबदारी वाढली असल्याचं म्हटलं जात आहे। मागील वर्षी मे महिन्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कॉरिडॉर बाधितांची बैठक घेत पुनर्वसन आणि मोबदला याबाबत चर्चा केली होती। तर पुढे कॉरिडॉर बाधित मालमत्ता धारकांच्या संमतीसाठी या भागात सर्वेही करण्यात आला होता आणि त्यात बहुतांश कॉरिडॉर बाधितांनी आपला विरोधही दर्शवला होता। मागील महिन्यात कॉरिडॉर बाधितांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपला विरोध दर्शवला होता। या मोर्चात सहभागी होत पंढरपूर निवासी माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी कॉरिडॉर बाधितांना आपला पाठिंबा दर्शवला होता। तर नुकतंच आमदार आवताडे यांचे लक्ष माध्यमांनी याकडे वेधलं असता त्यात राजकारण असल्याचा साक्षात्कार आमदार आवताडे यांना झाल्याचं दिसून आलं। तर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश कॉरिडॉर बाधितांचा कॉरिडॉरला विरोध नसल्याचे आमदार आवताडे यांनी म्हटल्याचं दिसून आलं होतं आणि आमदार आवताडे यांच्या या भूमिकेनंतर कॉरिडॉर बाधितांमध्ये नाराजी पसरली होती। विरोध आणि संमतीची आकडेवारी कॉरिडॉर विरोधक सोशल मीडियावर मांडत आमदार आवताडे यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दिसून आले होते। परंतु आता पंढरपूर नगरपालिकेत मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरसाठीच्या आर्थिक तरतुदीस भाजपाचाही विरोध असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आमदार आवताडे आता बाधितांच्या भावना लक्षात घेत आपलाही कॉरिडॉरला विरोध असल्याचं स्पष्टपणे शासनास ठणकावून सांगणार का, हेच आता पाहावं लागेल।